कुख्यात गुंड गजानन मारणेकडून मंत्री चंद्रकांत पाटलांचं स्वागत झालं। दहीहंडीच्या कार्यक्रमात गजा मारणेनं चंद्रकांत पाटलांचं स्वागत केलं। दहीहंडीच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि गुंड गजा मारणे एकाच मंचावर होते। दरम्यान चंद्रकांत पाटील आणि गजा मारणे यांच्या या भेटीवरून विरोधकांनी चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केलंय, सरकारवरही टीका केली आहे। अरे मी तुम्हाला परवा पण आम्ही सांगितलं की या सरकारमध्ये गुंड माफिया यांना Y+ सिक्युरिटी दिली गेलेली आहे। ज्या कोणी अरेस्ट आहेत त्यांना पेरोलवर सोडून आणून किंवा काही लोकांना तर दवाखान्यामध्ये भरती करून ठेवलेली आहे आणि त्याला सगळ्या 5 स्टार व्यवस्था केलेल्या जातात। आणि आज माफिया आणि गुंड प्रवृत्तीला सरकारच पोचते आहे। आपल्याच पक्षाचे चंद्रकांत पाटील म्हणजे टिल्ल्या पिल्ल्यांना हे दाखवलं पाहिजे। जे टिल्ले पिल्ले काल एखादा फोटो दाखवत होते कुठला तरी 2-4 दिवसांपूर्वी, त्यांना कळलं पाहिजे की आता चंद्रकांत पाटील कुणाला भेटतात। ही टिल्ली पिल्ली गँग कुणाच्या घरी सांत्वन भेटी देते। एखाद्या शहीद सैनिकांच्या घरी यांनी सांत्वन भेटी दिल्या नाही, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी यांनी सांत्वन भेटी दिल्या नाही, बदलापूरला यांनी सांत्वन भेट दिली नाही, यांना ते गरजेचं वाटलं नाही। दरम्यान चंद्रकांत पाटील यांना या संदर्भात माहिती नसेल असं सांगत मुनगंटीवारांनी सारवासारव केली आहे। चंद्रकांत दादा पाटलांना एखाद्या वेळी गर्दीमध्ये कोणी सांगितलं की यांना हार घाला आणि तुमचा परिचय करूनच दिला नाही की हा तोच कुख्यात गुंड मारणे आहे, तर कधी कधी ही चूक होते। शेकडो लोक तुम्हाला दिवसात मिळतात आणि मला वाटतं की असे अनेक फोटो आदित्यजींसोबत आहे, असे अनेक फोटो उद्धवजींसोबत आहे, असे अनेक फोटो शरद पवार साहेबांच्या सोबत आहे। मला वाटतं की कारण नसताना असे विषय काढून यापेक्षा फोटो कोणासोबत आहे यापेक्षा त्याच्या सोबत कोणी काही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर मग त्याला मात्र शिक्षा केली पाहिजे। तो कोणी मंत्री असो, मुख्यमंत्री असो, महाविकास आघाडीचा नेता असो, महायुतीचा नेता असो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।